नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.6 यातील क्वेश्चन नंबर 21 फाइंड एक्स अँड वाय. आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. हा एलिमेंट आणि हा एलिमेंट एक्स आणि वाय त्याच्या व्हॅल्यू काय असतील याप्रमाणे आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. येथे दोन मॅट्रिक्स आहेत, येथे सबट्रॅक्शन आहे, येथे 4ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आधी आपण काय करू, 4ने मल्टिप्लाय करू या मॅट्रिक्सला, नंतर या दोघांची सबट्रॅक्शन घेऊ आणि आलेल्या मॅट्रिक्सला या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करू आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस कन्सेप्ट अप्लाय करून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढणार आहोत. सोल्युशन, पहिली स्टेप ही लिहायची आहे आपल्याला ॲज इट इज. नंतर देअरफॉर 4ने मल्टिप्लाय करू, प्रत्येक एलिमेंटला 4ने मल्टिप्लाय होईल, 8 होतील, -4 आणि हे 12, हे 4 होतील, हे 0 आणि 4 × 2 8, हे मायनस साईन 3 -3 4 2 1 1. ही सबट्रॅक्शन घेतल्यानंतर हा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू आपण, इक्वल टू एक्स वाय. देअरफॉर ही सबट्रॅक्शन घेऊ आपण, 8 - 3 8 - 3 -4 -3 -4 -+ 3 होतील, 12 - 4 12 - 4. करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन, 4 - 2 4 - 2 0 - 1 8 - 1. 2 पासून एकच मॅट्रिक्स तयार झालेला आहे. आता हा ब्रॅकेट काढला तरी चालेल, नंतर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल या मॅट्रिक्सने, इक्वल टू येथे एक्स वाय. देअरफॉर हे कॅल्क्युलेशन करू आपण, 8 - 3 5 -4 + 3 -1, हे 8 होतील, हे 2 -1 आणि हे 7, 2 - 1 1 इक्वल टू एक्स वाय. देअरफॉर आता या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आहे. येणारं मॅट्रिक्स कोणत्या ऑर्डरचा असणार आहे, यामध्ये जेवढे रो आहेत तेवढे रो येणाऱ्या मॅट्रिक्समध्ये असणार आहेत आणि इकडे कॉलम किती आहेत, 1, म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल, 2/1. दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन घेणार. येणारं मॅट्रिक्स या फर्स्ट मॅट्रिक्समध्ये जेवढे रो आहेत तेवढे रो असणार आहेत आणि सेकंड मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलम आहेत तेवढे कॉलम असणार आहेत. म्हणजे या मल्टिप्लिकेशनपासून मिळणारं मॅट्रिक्स आपल्याला 2/1 या ऑर्डरचं मिळणार आहे. म्हणजे 2 रोज असतील आणि कॉलम एकच असणार आहे. 2 रोज आणि एकच कॉलम, याप्रमाणे 2 रोज आणि एकच कॉलम. आता आपण काय करू, हा मल्टिप्लिकेशन घेऊ. फर्स्ट रो आणि एकच कॉलम आहे, फर्स्ट कॉलम. प्रत्येक करस्पॉन्डिंग एलिमेंट, रो आणि कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट 5 × 2 10 होतील. यामध्ये प्लस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन, +1 आणि पुन्हा प्लस करणार हा मल्टिप्लिकेशन, +8. इथे एकच कॉलम आहे. आता रो चेंज करू आपण. सेकंड रो आणि हाच कॉलम, 2 × 2 4 होतील, -1 -1 यांचा मल्टिप्लिकेशन, +1, 7 × 1 7 +7. हे कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर यानंतर तुम्ही कंटिन्यू करा, स्पेस कमी असल्यामुळे मी येथे लिहित आहे. 11 + 8 19 होतील, 19. 5 + 7 12 इक्वल टू एक्स वाय. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत. इथे लिहिणार आपण वाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. एक्स इक्वल टू 19, वाय इक्वल टू 12. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 22 पहा एक्स वाय झेड येथे आपल्याला 3 व्हॅल्यू काढायच्या आहेत एक्स वाय झेड. मागच्या प्रॉब्लेममध्ये एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढलेले आहेत. तीच प्रोसेस आहे, फक्त येथे एक एलिमेंट जास्त आहे झेड. सोल्युशन आपण काय करणार, 3ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू, 4ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू, दोघांची सबट्रॅक्शन घेऊ, नंतर हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्सेस दाखवून एक्स वाय झेडचे व्हॅल्यू काढणार आहोत. सोल्युशन पहा पहिल्या स्टेपमध्ये हे ॲज इट इज लिहून घ्या. नंतर यापुढे काय करायचं आपल्याला, 3ने मल्टिप्लाय करू. पहिली स्टेप हे लिहून घ्या. पहा सबट्रॅक्शन घेतल्यानंतर हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे, तोपर्यंत ब्रॅकेट राहू द्यायचं आपल्याला. 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होतील 6, प्रत्येक एलिमेंट 3ने मल्टिप्लाय होईल. 0 0 6 6 6 3ने मल्टिप्लाय केलं प्रत्येक एलिमेंटला. आता येथे 4ने मल्टिप्लाय करू प्रत्येक एलिमेंटला. हे मायनस साईन ॲज इट इज 4ने मल्टिप्लाय करू. 4 × 1 4 4 -4 8 12 4 × 3 12 आणि 4 × 1 4. मल्टिप्लाय करायचं या मॅट्रिक्सने आणि इक्वल टू हे आहे x - 3, एकच कॉलम आहे येथे, y - 1 आणि 2 झेड. देअरफॉर आता ही सबट्रॅक्शन घेऊ आपण. 6 - 4 0 - 4 0 मायनस प्लस 4 होतील. 0 + 4 6 - 8 6 - 12 6 - 4 करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबट्रॅक्शन घेतली आपण. पहा दोन मॅट्रिक्सची आपण सबट्रॅक्शन घेतलेली आहे, दोघांपासून एकच मॅट्रिक्स तयार झालेला आहे. आता हा ब्रॅकेट काढला तरी चालेल, कारण आपल्याला पुढे मल्टिप्लाय करायचं आहे या मॅट्रिक्स बरोबर. इक्वल टू हे ॲज इट इज x - 3 y - 1 आणि 2 झेड. देअरफॉर पहा हे कॅल्क्युलेशन करू आपण. 6 - 4 2, हे -4, हे +4, हे -2 होतील, हे -6 आणि हे 2. येथे मल्टिप्लाय करणार आपण या मॅट्रिक्सने 1 2 इक्वल टू हे ॲज इट इज x - 3 y - 1 2 झेड. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. देअरफॉर एकच कॉलम आहे. येणारा मॅट्रिक्स कसा असणार आहे, पहिल्या मॅट्रिक्समधले रो किती आहेत 3 आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधले कॉलम किती आहेत 1 आहे. म्हणजे 3/1चं मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे. एकच कॉलम असेल त्यामध्ये. 3/1 3 रो आणि एकच कॉलम याप्रमाणे. फर्स्ट रो घेऊ आणि हा कॉलम 2 × 1 2, त्यामध्ये प्लस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -8 होईल. प्लस करायचं आहे परंतु मल्टिप्लिकेशन मायनस येत आहे, त्यामुळे प्लस मायनस -8 होतील. हा कॉलम झालेला आहे. आता रो चेंज करू आपण. सेकंड रो घेणार आणि हाच कॉलम 4 × 1 4, हे -4. आता हा थर्ड रो घेणार -6 2 × 2 4 +4 इक्वल टू x - 3 y - 1 आणि 2 झेड. देअरफॉर 2 - 8 म्हणजे 6, 2 - 8 म्हणजे -6 हे 0, -6 + 4 -2 इक्वल टू x - 3 y - 1 आणि 2 झेड. आता इक्वल करू आपण बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x - 3 हा एलिमेंट इक्वल असेल -6 ला. हा एकच एलिमेंट आहे x - 3 इक्वल असेल -6 ला, बरोबर आहे. y - 1 इक्वल टू 0.
आणि 2z इक्वल टू -2, 2z इक्वल टू -2. देअरफॉर x इक्वल टू हे -6 हे 3 या साईडला प्लस होतील. देअरफॉर x इक्वल टू -3, एक्सची व्हॅल्यू -3 मिळेल आपल्याला. वायची व्हॅल्यू देअरफॉर y इक्वल टू हा -1 त्या साईडला +1 होईल, हा -1 त्या साईडला +1 होईल, y इक्वल टू 1. z इक्वल टू -2 आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. देअरफॉर z इक्वल टू 2/2 1 होईल, हा मायनस साईन म्हणजे -1, झेडची व्हॅल्यू -1. पहा एक्सची व्हॅल्यू ही मिळेल, वायची व्हॅल्यू ही आणि झेडची व्हॅल्यू ही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. आपल्याला ए म्हणून हे मॅट्रिक्स दिलेलं आहे. शो दॅट ए स्क्वेअर इक्वल टू, पहा एचं मॅट्रिक्स कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा कॉस अल्फा. जर आपण स्क्वेअर घेतला, एचा स्क्वेअर घेतला तर प्रत्येक अँगल डबल होत आहे. कॉस अल्फाचा 2 अल्फा होत आहे, अल्फा 2 अल्फा याप्रमाणे. जर स्क्वेअर घेतला आपण या मॅट्रिक्सचा तर प्रत्येक अँगल डबल होत आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोल्युशन, ही LHS आहे, ही RHS, बरोबर आहे. सपोज LHS इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए. एचं मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा आणि कॉस अल्फा इंटू, पुन्हा याच मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करू आपण, कॉस अल्फा कारण ए इंटू ए साईन अल्फा मायनस साईन अल्फा आणि कॉस अल्फा. पहा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण 2/2 2/2 म्हणजे येणारं मॅट्रिक्स पण 2/2चा असणार आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम यांचा मल्टिप्लिकेशन कॉस अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा होईल. कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा, बरोबर आहे. नंतर यामध्ये आपण प्लस करणार, परंतु इथे मायनस येत आहे म्हणजे त्यामुळे मायनस साईन स्क्वेअर अल्फा होईल. साईन अल्फा इंटू साईन अल्फा म्हणजे साईन स्क्वेअर अल्फा होईल. पहा कॉलम झालेला आहे. आता फर्स्ट रो परंतु सेकंड कॉलम येथे लिहिणार आपण कॉस अल्फा साईन अल्फा दोघांचा मल्टिप्लिकेशन. त्यामध्ये प्लस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन साईन अल्फा कॉस अल्फा. कॉलम संपलेले आहेत. आता रो चेंज करू आपण. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन मायनस साईन अल्फा कॉस अल्फा दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस साईन अल्फा कॉस अल्फा. यामध्ये प्लस करणार आपण परंतु इथे मायनस आहे त्यामुळे हे मायनस कॉस अल्फा साईन अल्फा मायनस कॉस अल्फा साईन अल्फा. फक्त मल्टिप्लिकेशन करत आहोत आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटचा. आता सेकंड कॉलम घेणार आपण मायनस साईन अल्फा म्हणजे मायनस साईन स्क्वेअर अल्फा त्यामध्ये प्लस करणार कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू, पहा कॉस स्क्वेअर थीटा आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा. तर आपण काय लिहितो कॉस 2 थीटा हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे येथे काय होईल, थीटाऐवजी येथे अल्फा आहे म्हणजे याला आपण असं लिहू शकतो कॉस 2 अल्फा या फॉर्म्युल्यानुसार. पहा डबल अँगल फॉर्म्युली कॉस अल्फा साईन अल्फा कॉस अल्फा या दोन्ही टर्म सारखेच आहेत, फक्त येथे आधी साईन आहे येथे नंतर साईन आहे. म्हणजे हे 1 टाइम्स हे 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होईल. 2 टाइम्स साईन अल्फा कॉस अल्फा किंवा कॉस अल्फा साईन अल्फा इंटू कॉस अल्फा असं लिहू शकतो आपण. पहा हे पण सारखेच आहेत साईन अल्फा कॉस अल्फा हे मायनस म्हणजे मायनस 2 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे मायनस 2 टाइम्स साईन अल्फा कॉस अल्फा.
बरोबर आहे. इथे आपण काय करू, कॉस स्क्वेअर अल्फा आधी लिहू, कॉस स्क्वेअर अल्फा आणि साइन स्क्वेअर अल्फा नंतर लिहू, मायनस साइन स्क्वेअर अल्फा. याप्रमाणेच फॉर्म्युला तयार झालेला आहे. याला आपण काय लिहिणार, कॉस 2 अल्फा. बरोबर आहे. पुढे लिहितो इक्वल टू, यालाच कंटिन्यू करा, इक्वल टू कॉस 2 अल्फा, कॉस 2 अल्फा. हा एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा असेल तर आपण काय लिहितो, साइन 2 थिटा. येथे थिटाऐवजी फक्त अल्फा आहे म्हणजे आपण काय लिहिणार, साइन 2 अल्फा. हा फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे काय होईल, साइन 2 अल्फा, साइन 2 अल्फा. या दोन टर्म आलेल्या आहेत. आता आपल्याला काय पाहिजे, मायनस साइन 2 अल्फा. फक्त इथे मायनस आहे, फॉर्म्युला तोच आहे म्हणजे मायनस साइन 2 अल्फा, मायनस साइन 2 अल्फा. हे मायनस साइन ॲज इट इज. याला आपण काय लिहिणार, साइन 2 अल्फा. बरोबर आहे. आणि हा फॉर्म्युला म्हणजेच काय आहे, कॉस 2 अल्फा, कॉस 2 अल्फा. हीच आपली RHS आहे. बरोबर आहे, RHS. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. शो दॅट ए बी नॉट इक्वल टू बी ए. यावरून आपण ए बी फाइंड आउट करणार, बी ए फाइंड आउट करणार. दोन व्हॅल्यू इक्वल नसतील तर हे इक्वल नाही म्हणून प्रूफ होईल. बट याचा जर मॉड घेतला आपण, ए बीचा मॉड म्हणजे डिटर्मिनंट, तर हे इक्वल आहे या बीचा मॉड आणि इंटू एचा मॉड. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे इक्वल नाही परंतु हे इक्वल आहे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. एक एक स्टेप करून आपण सॉल्व करू. सोल्युशन. आधी आपल्याला काय दाखवायचं आहे, ए बी नॉट इक्वल टू बी ए. त्यामुळे आधी आपण ए बी फाइंड आउट करू. ए बी इक्वल टू एचं मॅट्रिक्स 1 2 3 5 आणि बीचं मॅट्रिक्स 0 4 2 -1. हा मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार, हे 0 होतील आणि +4. आता फर्स्ट रो परंतु सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, 4 -2. आता कॉलम संपलेले आहेत या मॅट्रिक्सचे. आता रो चेंज करू. 0 +10 हे 12 आणि -5. 4 हे 2 10 आणि हे 12 -5 7. ए बीची व्हॅल्यू ही मिळत आहे आपल्याला. आता बी एची व्हॅल्यू काय मिळते चेक करू. सपोज 1 नंबर. नाऊ बी ए, नाऊ बी ए. आधी बीचं मॅट्रिक्स 0 4 2 -1. नंतर एचं मॅट्रिक्स 1 2 3 5. पहा मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये इक्वल असेलच असं नाही. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 × 1 0 प्लस करणार 4 × 3 12. आता सेकंड कॉलम हाच रो परंतु सेकंड कॉलम 0 × 2 0 4 × 5 20. आता कॉलम संपलेले आहेत. आता रो चेंज करू आपण. हा रो घेऊ आणि फर्स्ट कॉलम 2 × 1 2 -3. आता सेकंड कॉलम घेणार. हाच रो परंतु सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 2 4. करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममध्ये त्यांचा मल्टिप्लिकेशन ॲड करायचा आपल्याला. -1 आणि 5 म्हणजे -5. हे कॅल्क्युलेशन करू. 12 20 -1 आणि हे -1. ही व्हॅल्यू आहे बी एची. देअरफॉर बी ए. पहा ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण आणि बी एची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली. पहा ए बीची व्हॅल्यू ही आहे आणि बी एची व्हॅल्यू ही आहे. दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का? राईट साईड इक्वल नाहीत. म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल नाहीत. फ्रॉम 1 and 2
इथे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 AB नॉट इक्वल टू BA. हे प्रूफ झालेलं आहे, बरोबर आहे. आता हे प्रूफ झालेलं आहे. आता हे प्रूफ करायचं आहे. मॉड ऑफ AB, ABचं मॅट्रिक्स हे आहे, त्याचा मॉड घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडला डिटर्मिनंट, दोन्ही साईडचं डिटर्मिनंट, इकडे डिटर्मिनंट आणि इकडे पण डिटर्मिनंट, एलिमेंट तेच राहतील. 4 2 10 7. ही व्हॅल्यू कशी काढतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन 28, त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 20, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल? 8. मॉड ऑफ ABची व्हॅल्यू 8 आहे, बरोबर आहे. आता मॉड ऑफ Aची व्हॅल्यू काढू आपण. Aचं मॅट्रिक्स हे आहे, त्याचा मॉड घ्यायचा. मॉड ऑफ A म्हणजे मॉड ऑफ म्हणजे किंवा डिटर्मिनंट, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 6, म्हणजे हे काय होतील? -1. आता मॉड ऑफ B इक्वल टू म्हणजे 0 4 2 -1. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कशी काढतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे 0, यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 8, म्हणजे हे होतील -8. आपल्याला काय पाहिजे? ही व्हॅल्यू काढली आपण मॉड ऑफ ABची, बरोबर आहे. आता या दोघांचा मल्टिप्लिकेशन, A आणि B, या दोन डिटर्मिनंटचा मल्टिप्लिकेशन, मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ B इक्वल टू ही व्हॅल्यू -1 आणि ही व्हॅल्यू -8, बरोबर आहे. म्हणजे काय होतील? -1 इंटू -8 म्हणजे +8, बरोबर आहे. ही व्हॅल्यू किती आहे? 8 आलेली आहे. सपोज हे 3 नंबर, कारण 1 आणि 2 येथे आपण नंबर दिलेले आहेत. सपोज आता हे 3 नंबर. मॉड ऑफ ABची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. आणि हा मल्टिप्लिकेशन किती आलेला आहे? 8च आलेला आहे. सपोज हे 4 नंबर. फ्रॉम 3 and 4, फ्रॉम 3 and 4 राईट साईड इक्वल आहेत. येथे व्हॅल्यू 8 आहे, येथे पण व्हॅल्यू 8 आहे. म्हणजेच काय? मॉड ऑफ AB इक्वल टू मॉड ऑफ A इंटू मॉड ऑफ B. मॉड ऑफ AB इक्वल आहे डिटर्मिनंट A इंटू डिटर्मिनंट B. हेन्स प्रूव्ड. आपण हे पण प्रूव्ह केलेलं आहे आणि हे पण प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो आहे आपल्याला, परंतु खूप सोपा आहे. फक्त थेरी टाईप आहे. सोल्युशन थेरी आहे. यामध्ये जय अँड राम आर 2 फ्रेंड्स. एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्या मित्राचं नाव आहे राम. हे दोघं फ्रेंड आहेत. जय अँड राम आर 2 फ्रेंड्स इन अ क्लास. जय वॉन्टेड टू बाय अ 4 पेन्स अँड 8 नोटबुक्स. जयला 4 पेन घ्यायचे आहेत आणि 8 नोटबुक घ्यायचे आहेत. सपोज हे पेन आहेत आणि हे नोटबुक आहेत. आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अप्लाय करून याचा आन्सर काढायचा आहे. नोटबुक्स, पेन आणि नोटबुक. जयला 4 पेन घ्यायचे आहेत आणि 8 नोटबुक घ्यायचे आहेत. राम वॉन्टेड टू बाय 5 पेन्स. रामला 5 पेन घ्यायचे आहेत आणि 12 नोटबुक घ्यायचे आहेत. रो झालेला आहे. जयसाठी रो आहे, हा रामसाठी रो आहे, बरोबर आहे. हा पेनचा कॉलम आणि हा नोटबुकचा कॉलम. बोथ ऑफ देम वेंट टू अ शॉप. दोघे जण दुकानामध्ये गेलेले आहेत. दी प्राइस ऑफ अ पेन अँड अ नोटबुक. हे एक मॅट्रिक्स तयार झालेला आहे. याप्रमाणे एक मॅट्रिक्स तयार होईल. सपोज याला आपण ए म्हणू. ए इक्वल टू हे एक मॅट्रिक्स झालेलं आहे. जे फॉर जय आणि हे फॉर राम, बरोबर आहे. सपोज हे मॅट्रिक्स त्याला आपण एने इंडिकेट केलेलं आहे. आता दी प्राइस ऑफ अ पेन. प्राइससाठी आपण दुसरा मॅट्रिक्स घेऊ बी. दी प्राइस ऑफ अ पेन अँड अ नोटबुक व्हिच दे हॅव सिलेक्टेड वॉज ₹6.
पेनची प्राईस 6 रुपीज आणि नोटबुकची प्राईस 10 रुपीज. पहा 6 आणि 10 ही प्राईस आहे. ही आहे पेनची प्राईस आणि ही आहे नोटबुकची प्राईस. हे एक मॅट्रिक्स तयार होईल, बरोबर आहे. हे कॉलम मॅट्रिक्स तयार होईल, एकच कॉलम आहे त्यामध्ये. युजिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स, त्यांचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय होईल? ए बी होईल. म्हणजे ही कन्सेप्ट अप्लाय करून आपल्याला फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड फॉर ईच ऑफ देम. म्हणजे रामला 4 पेन आणि नोटबुक या रेटने घेण्यासाठी किती पैसे लागतील आणि जयला 5 पेन्स आणि 12 नोटबुक घेण्यासाठी या रेटने किती अमाऊंट लागेल ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. याचं आपल्याला तोंडी उत्तर काढता येईल, कारण 4 पेन प्राईस किती आहे? 6, बरोबर आहे. म्हणजे हे 24 होतील. 8 पेन प्राईस किती आहे? 10 रुपीज, म्हणजे 80, म्हणजे हे 104 रुपीज होतील, बरोबर आहे. परंतु आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनने हे सॉल्व करायचं आहे. रामला 5 पेन, एका पेनची किंमत एवढी आहे म्हणजे 30 रुपीज होतील आणि 12 नोटबुक, एका नोटबुकची प्राईस एवढी आहे म्हणजे हे 120 होतील. टोटल आन्सर काय मिळेल? रुपीज 150. हे आन्सर आपल्याला मिळायला पाहिजे. परंतु कंडिशन काय आहे? युजिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेऊन आपल्याला हे आन्सर काढायचं आहे. याप्रमाणे 2 मॅट्रिक्स तयार करा. हे मॅट्रिक्स आपण येथे लिहू. सपोज बी मॅट्रिक्स 6 रुपीज आणि 10 रुपीज. ही प्राईस आहे पेनची आणि ही प्राईस आहे नोटबुकची. आपल्याला स्पेस पाहिजे, त्यामुळे आपण मॅट्रिक्स एका लाईनमध्ये लिहिलेले आहेत. दी अमाऊंट रिक्वायर्ड आपण येथे लिहिणार. दी अमाऊंट required for each one of them. हे सेंटेन्स आहे. is obtained by matrix AB. ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन बाय मॅट्रिक्स ए बी. त्यामुळे ए बी आपण फाइंड आउट करू. ए बी इक्वल टू एचं मॅट्रिक्स 4 8 5 12 आणि बीचं मॅट्रिक्स 6 आणि 10. येणाऱ्या मॅट्रिक्समध्ये हा मल्टिप्लिकेशन आहे 2 मॅट्रिक्सचा. येणारा मॅट्रिक्स कसा असेल? पहिल्या मॅट्रिक्सचे रो किती आहेत? 2 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आहेत? 1. म्हणजे 2/1चं मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे. 2/1 म्हणजे 2 रो असतील आणि एकच कॉलम असेल. याप्रमाणे फर्स्ट रो आणि हा कॉलम घेणार. फर्स्ट रो एकच कॉलम आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन 24. यामध्ये प्लस करणार आपण, हे 80 होतील, बरोबर आहे. आता रो चेंज करू. सेकंड रो आणि हाच कॉलम 5 × 6 म्हणजे 30 आणि प्लस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 120. हे कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर ए बी इक्वल टू हे कॅल्क्युलेशन 24 आणि 80 म्हणजे 104. 30 + 120 150. हे आन्सर आपण तोंडी पण काढलं होतं, बरोबर आहे. 24 होतील. 4 × 6 म्हणजे 24 आणि 8 × 10 म्हणजे 80. हा मल्टिप्लिकेशन केलेला आहे आपण, बरोबर आहे. नंतर 5 × 6 30. पेनची प्राईस किती होईल? 30 रुपीज आणि नोटबुकची प्राईस 120. टोटल 104 आणि ही आहे 150. फर्स्ट काय आहे? जय आणि हे काय आहे? राम. देअरफॉर जय नीड्स किंवा रिक्वायर्ड, जय नीड्स रुपीज 104 रुपीज. राम नीड्स
₹150. पहा मित्रांनो, एक्सरसाइज 4.6 यामध्ये टोटल 25 क्वेश्चन्स आहेत. आपण सर्व क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.